नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। 97% भरलं मुळा धरण। आमदार कर्डिले आणि बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते कळ दाबून उघडले धरणाचे 2 दरवाजे। नांदेड स्थानिक गुन्हे शाखेनं धडाकेबाज कारवाई करत वाळू तस्करींमध्ये 5 कोटींचा मुद्देमाल केला जप्त। कदमवाडीमधील सरपंच, ग्रामसेवक आणि शिपाई यांनी केला अनेक शासकीय योजनांमध्ये घोटाळा, ग्रामस्थांचा आरोप। आमदार शरदादा सोनवणे आणि शेतकऱ्यांनी केला चाळकवाडी टोल नाका बंद। जिल्हाधिकाऱ्यांना दिलं मागण्यांचं निवेदन। हसप्या, अरे उठ लवकर। अरे संध्याचा बा खपला। कधी? रातच्याला। ते कसं रे अचानक असं? रातच्याला उशिरा आला, चिकन करायला लावलं मला। पुढे जेवण गरम करून दिलं त्याला। हावऱ्या बोड्याचं म्हातार मी खाते वय। हा विचार यांना विचार आईला मधी 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 गबस ग। विजय दीनानाथ जॉन, पूरा नाम। बाप का नाम दीनानाथ जॉन। अरे ती अलाराम पाठ 9 वाजता। मला तर कावळा शिवणं कठीण वाटतंय बघ। का हो? काहीतरी बिनसलं याच्या बाच। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। अहमदनगर जिल्ह्यामधील मुळा धरण 97% भरलंय। पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे नदीपात्रामधनं पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान आमदार शिवाजी कर्डिले आणि बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते मुळामाईची साडी आणि खणा नारळानं ओटी भरण करून पूजन करण्यात आलं। त्यानंतर धरणाच्या 11 दरवाजांपैकी 4 आणि 8 नंबरचं गेट खोलण्यात आलंय। अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले 26,000 दशलक्ष घनफूट क्षमता असलेले मुळा धरण 97% भरलंय। मुळा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 2 दिवसांपासून वरुण राजानं दमदार हजेरी लावली आहे, त्यामुळे कोतुळ मार्गे मुळा धरणाकडे मोठी आवक झाली आहे। 3 दिवसांपूर्वी 90% साठा असलेल्या धरणाच्या साठ्यामध्ये वाढ होत 21 सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत एकूण साठा 25,400 दशलक्ष घनफूट एवढा झालाय। तर पाऊस स्थिरावल्यानं आवक 4,000 क्युसेक्सनं सुरू होती। पाटबंधारे खात्यानं साठा 25,000च्या पुढे गेल्यानं मुळा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेतलाय। सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले आणि नेवासेचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते मुळा जलाशयामधील पाण्याचे विधिवत गुरुवारी सायंकाळी पूजन करण्यात आलं। तसेच यावेळी मुळा माईला साडी चोळी आणि खणा नारळानं तिची ओटी भरत मान्यवरांच्या हस्ते तिची पूजा करण्यात आली आहे। त्यानंतर मुळा धरणाच्या 11 दरवाजांपैकी 4 नंबर आणि 8 नंबरच्या गेटमधील चाक फिरवत कळ दाबून आमदारांच्या हस्ते दोनही दरवाजामधनं प्रत्येकी 274 असे एकूण 550 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग मुळा नदी पात्रामध्ये सोडण्यात आलाय। पाणी मुळा नदीकडे झेपावलं असल्याचं विहंगम दृश्य यावेळी उपस्थितांनी अनुभवलंय। मुळा धरण यंदा सप्टेंबर महिन्यांती पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या मार्गावर आहे। गेल्या वर्षी धरण ऑगस्ट 2016ला पूर्ण क्षमतेनं भरलं होतं। यंदा मात्र महिनाभराच्या उशिरानं ते भरणार आहे। मुळा धरण भरण्याच्या मार्गावर असल्यानं धरणालगत क्षेत्रामधील बळीराजानं आनंद व्यक्त केलाय। तसेच मुळा जलाशयावरती अहमदनगर शहर औद्योगिक वसाहत, सुपा औद्योगिक वसाहत, 14 आणि 19 गाव पाणी योजना,
राहुरी, देवळाली, प्रवरा, नेवासा, शेवगाव आदी ठिकाणचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अवलंबून आहे. मात्र धरण भरल्यानं तालुक्यामध्ये समाधानकारक स्थिती आहे. त्यामुळे यंदाही पिण्याच्या पाण्याचं संकट घोंघावणार नाहीये. मुळा जलाशयाचा साठा 25 TMCच्या पुढे गेलाय. त्यामुळे जलसंपदा विभागानं मुळा नदी पात्रामध्ये 2 मोऱ्यांमधनं 570 क्युसेक्स विसर्ग सोडलाय. या कार्यक्रमप्रसंगी ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुभाष पाटील, सत्यवान पवार, राहुरी नगरपालिका विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे, भाजपचे अण्णा पाटील शेटे, नगरसेवक सोनेबाबू जगधने, शहाजी जाधव, नानासाहेब गागरे, नानासाहेब जुंधारे, बाळासाहेब गाडे, शिवाजी शहाजी गाडे, पंढरीनाथ पवार, राहुरी साखर कारखाना संचालक विजयराव डवले आदींसह लाभा क्षेत्रामधील शेतकऱ्यांसह विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये गणपतीच्या कृपेने, आशीर्वादाने, विशेष करून आज नवरात्राचा मोठा आनंदाचा जो सण साजरा होतो, त्या निमित्ताने महाराष्ट्रभर फार मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने फार मोठी साथ दिली आणि भरपूर यावर्षी पाऊस खरं वास्तविक पाहता 25 वर्षामध्ये आत्तापर्यंत एवढा पाऊस कधी पाहिला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आहे. महाराष्ट्रामध्ये गाव तलाव असतील, पाझर तलाव असतील, नाले असतील, ओढे असतील किंवा मोठाले धरणं असतील, ते पूर्णपणे क्षमतेने त्याच्यामध्ये भरलेले आपण प्रत्यक्ष पाहिलं. आज नवरात्राच्या निमित्ताने एकच मी त्याच्यामध्ये देवीला प्रार्थना करणार आहे. आता पाऊस भरपूर झाला, शेतीमध्ये उत्पादनं जास्तीत जास्त निघणार आहे, परंतु जे काही शेतीमध्ये उत्पादन निघेल त्यांना जास्तीत जास्त भाव मिळो आणि आमचा शेतकरी सुखी राहू, एवढेच आज तुळजापूरच्या देवीच्या चरणी मी प्रार्थना करतो. तर जलसंपदा विभागाचे अधिकारी, कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, सायली पाटील, शामराव बुधवंत आणि राहुरी तालुका दंडाधिकारी तहसीलदार अनिल दौंडे आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान मुळा नदी पात्रात पाणी सोडल्यानं नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आणि आता आपत्कालीन विभाग देखील सज्ज असल्याचं प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आलंय. नमस्कार. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे आता धरणातून नदीपात्रात 566 जलकपूने पाणी सोडण्यात येत आहे. जर पर्जन्यमान असंच राहिलं तर ह्याच्यापेक्षा जास्त पाणी सोडण्यात येईल. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. कैलासवासी शिवाजीराव बेंडे पाटील यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेवरती नियमानुसार त्यांच्या वारसांना रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदावरती घेण्यात यावं यासाठी मंचरमध्ये लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय. कैलासवासी आमदार शिवाजीराव बेंडे पाटील यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेवरती नियमानुसार त्यांच्या वारसांना रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदावरती घेण्यात यावं यासाठी मंचरमध्ये लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय. विशेष लाक्षणिक उपोषणाच्या वेळी रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या प्राचार्यावरती मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. मंचर येथील शिवाजी चौकामध्ये कैलासवासी आमदार शिवाजीराव बेंडे पाटील विचार मंच, महाराष्ट्र राज्य आणि रयत शिक्षण संस्थेचे हितचिंतक पुणे जिल्हा यांच्या वतीनं हे लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय. या उपोषणाच्या वेळी अनेक मान्यवर आणि अण्णासाहेब आवटे महाविद्यालयामधील प्राध्यापक, विद्यार्थी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी मनोगत व्यक्त करताना अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पांडुरंग गायकवाड हे मनमानी कारभार करतायत आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा आपल्या व्यक्तिगत हितासाठी वापर करतायत असा आरोप प्राध्यापकांनी केलाय. हे सगळं जनतेला कळायला पाहिजे. यांच्या पायट्या चालतात आणि त्यांच्या स्वतःच्या सुख सुविधांसाठी हे आपल्या जनतेचा बळी घेत आहेत. हे आपल्या जनतेचा बळी घेत आहेत. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. एवढंच मला बोलायचंय. अजून विद्यार्थ्याला माझ्या काय बोलायचं, त्याला जर बोलण्याची संधी दिली तर तोही सांगेल काय चाललंय. तर धन्यवाद. त्यांनी आपल्या वहिनीचे दागिने मोडले. दागिने मोडून ह्या गरीब लोकांना शिक्षणाचा लाभ व्हावा किंवा शिक्षणाची संधी मिळावी यासाठी प्रयत्न केले. स्वतः अनवाणी राहिले. स्वतः म्हणजे दाढी वाढवली, केस कापले नाही, स्वतः फोन केलं. पण रयतेला शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आणि आता पांडुरंग गायकवाड हे काय करतात, आपल्या वैयक्तिक वैयक्तिक कामं आहेत ती कामं त्यांना करायला लावतात. उदाहरणार्थ त्यांची गाडी धुवायला लावणे,
हे वैयक्तिक काम आहे. उदाहरणार्थ दुसरं, त्यांच्या घरी 2 शिपाई असतात. ते काय करतात, त्यांचा बाजार आणणे, इस्त्रीचे कपडे आणणे, परत त्यांच्या मिसेसला सोडणे आणणे, मुलांना सोडणे आणणे, ही वैयक्तिक कामं. म्हणजे पेमेंट देतो गव्हर्नमेंट आणि आपली वैयक्तिक कामं हे आपल्या एका पदामुळे किंवा आपल्याला खुर्चीमुळे करून घेतात. हे माणसांच्या किंवा आपल्या समाजाचं लक्ष झालं पाहिजे. हे समाजाचं लक्ष देण्यासाठी मी इथं बोलत आहे. विद्यार्थ्यांना गेला 1 महिना झालाय. आज आपला एक विद्यार्थी औटे कॉलेजचा राजीव कुमारी म्हणून स्टेट लेवलला त्याचं सिलेक्शन झालं खो खो मध्ये. पांडुरंग नायकवाड आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना आवर्जून सांगितलं की आम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये मंतरला एक हायस्कूल काढलेलं आहे आणि ते हायस्कूल आपल्या रेसिंग संस्थेला आम्हाला जोडायचं आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांना मंतरला बोलवलं. मंतर मध्ये त्यावेळेस ते सगळे बाबासाहेबांचे जुने सहकारी कैलास जोशी, लक्ष्मण मास्तर बांधकेले असतील, गोपाळ तात्या बांधकेले असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्या मराठी शाळेच्या प्रांगणामध्ये एक 10-20 मंडळी जमा केली आणि कर्मवीर अण्णांसोबत एक मिटिंग झाली बांधवांनो. आणि या मिटिंग मध्ये हे मंचरचं हायस्कूल रे शिक्षण संस्थेला जोडायचं ठरलं आणि 1950 साली हे मंचरचं हायस्कूल रे शिक्षण संस्थेला जोडलं. तेव्हापासून बाबासाहेबांनी रे शिक्षण संस्थेला वाहून घेतलं आणि आंबेगाव तालुक्यामध्ये शिनवली असेल, महाळुंगी असेल, धामणी असेल, नारोडे असेल, पिंपळगाव असेल, या परिसरामध्ये हायस्कूल काढली. शेजारी खेड तालुक्याला सास असेल, वाडा, वापगाव, निमगाव. आम्हाला तर सर बोलते ते करून गेलं माहितीच नाही. ते सिनियर असतात, हे मुलांना निवडून दिले असतात, सिनियर सर निवडून दिले किंवा ते सिनियर जे असतात ते सगळं काय असेल ते पाहतात. मग ते डील वगैरे करायचं, काय करायचं असेल तर ते सगळं मुलं पाहतात. तिथं शिक्षक सुद्धा उपलब्ध नाही. म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना जे एनसीसी असतात त्यांना त्याचे किट असताना त्यात म्हणजे जर्सी वगैरे नाही पण किट निदान कॉलेज कडनं मिळत असतं. पण दरवर्षी काय होतं की किट आपल्या कॉलेजला कमी येतात की काय प्रॉब्लेम येतो नक्की माहित नाही. पण मुलांना ना किट दिले जात नाही. आता पण आहे ना 15 ऑगस्टच्या वेळेस किटच मुलांना दिले नाही. त्यामुळे ना 15 ऑगस्टला मुलं कशी उभी करायची तिथं ड्रिल वगैरे करायला हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्याचप्रमाणे जी मुलं असतात ती दमतात वगैरे त्यांची ड्रिल वगैरे होते आठवड्याला. त्यांचं ड्रिल असते म्हणजे एनसीसी आठवड्यातून 1 दिवस असते तर त्याचे पैसे सुद्धा सरकार देत असतं एनसीसीतल्या मुलांना. पण आता प्रॉब्लेम काय की आतापर्यंत ज्यांनी एनसीसी केलं त्याला 3 वर्ष एनसीसी असते म्हणजे ए सर्ट, बी सर्ट आणि सी सर्ट. तर बी सर्ट वाल्यांना ए सर्ट वाल्यांना सी सर्ट. परंतु माझी एक समस्या अशी आहे का कॉलेजमध्ये जे आयडेंटिटी दिलं जातं त्या आयडेंटिटीची किंमत किती असते. साधारणतः आपण क्वांटिटीने आयडेंटिटी टाकतोय म्हटल्यावरती आयडेंटिटी कमीत कमी आपल्याला 30 ते 35 रुपयापर्यंत मिळते. परंतु आपल्या कॉलेजची आयडेंटिटी 100 रुपयामध्ये आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यांचे आई वडील कष्ट करून आम्हाला कॉलेजमध्ये पाठवतात आणि हे कॉलेज आमच्या आई वडिलांची डायरेक्ट लूट करते. त्याच्यामुळे मला मान्यवरांना सांगूशी वाटते का आपल्या कॉलेजमध्ये जे ग्रामीण भागात सुविधा काही नव्हत्या. मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस कॉलेजला एक फाटकी नेट होती आणि त्या फाटकी नेटवर मी 2 वर्ष 3 वर्ष प्रॅक्टिस केली पण मला कुणाचा पाठिंबा मिळाला नाही का पाचरांचा पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे आज मुलांची जी परिस्थिती मी उद्भवलेली आहे ती एकदम बिकट आणि देखनिजोग आहे. मला माझं एकच म्हणणं आहे जो खेळाडूंवर अन्याय होतोय तो अन्याय हा दूरच झाला पाहिजे आणि जोपर्यंत अन्याय दूर होत नाही तोपर्यंत आपल्या गावातला आपल्या तालुक्याचा खेळाडू हा नॅशनल आणि राज्य पातळीवर खेळल्याशिवाय राहणार नाही. या लाक्षणिक उपोषणाच्या वेळी पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष संजय थोरात आदी मान्यवरांसह विद्यालयाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. अमोल जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. हसप्या, अरे उठ लवकर. अरे संध्याचा बा खपला. कधी? रातच्याला. ते कसं रे अचानक असं? रातच्याला उशिरा आला. चिकन करायला लावलं मला. पुढे जेवण गरम करून दिलं त्याला.
हावऱ्या बोड्याचं म्हातारं मी खाते वय हा विचार यांना विचार त्या आईला मधी 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 गबस ग विजय दीनानाथ जॉन पूरा नाम बाप का नाम दीनानाथ जॉन अरे ती अलाराम पाठ 9 वाजता मला तर कावळा शिवणं कठीण वाटतंय बघ. का हो? काहीतरी बिनसलं याच्या बाच. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. नांदेड येथे स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यामधील देगलूर बिलोली येथे वाळू तस्करी करणारे 25 ट्रक पोलिसांनी पकडलेत. त्यामध्ये जवळपास 5 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, तर 15 चालकांना ताब्यात घेण्यात आलाय. महाराष्ट्रामधनं कर्नाटक राज्यासाठी वाळूची तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी 25 ट्रक पकडलेत, तर 4,89,92,000 किमतीचा मुद्देमाल यामध्ये जप्त करण्यात आलाय. या कारवाईमध्ये पोलिसांनी 15 चालकांना ताब्यात घेतलाय, तर 30 जणांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेत. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या विशेष पथकामध्ये कार्यरत असताना संपूर्ण जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचा कंबरडा मोडून कायद्याचा वचक निर्माण केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या झालेल्या स्थानिक गुन्हे शाखेमधील एंट्रीनंतर पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार चिंचोलकर यांनी रात्रीमधनं ट्रकद्वारे मांजरा नदीमधनं बोळेगाव पात्रामधनं मध्यरात्री वाळूची चोरी करणाऱ्या 25 वाहन आणि अंदाजे 4 कोटींचा मुद्देमाल पकडून 30 आरोपींवर गुन्हे दाखल केलेत. त्यामुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. यामध्ये महसूल विभागाची देखील झोप उडाली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी असलेल्या घाटावरनं वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. या सर्व ठिकाणची माहिती महसूल विभागाला असूनही संबंधित विभाग त्याकडे सातत्यानं डोळे झाक करतोय. परंतु पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या आदेशावरनं स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी एकाच रात्री वाळू तस्करीमध्ये ही मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे महसूल विभागाची झोप उडाली आहे. या स्थानिक गुन्हे शाखेमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे. माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री चंद्रकिशोर मीना साहेब यांना बोळेगाव बिलोली येथील रेती घाटावरून अवैधपणे रेतीची रात्री वाहतूक होते आहे अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी आम्हाला तिथे स्टाफसह रवाना केले असता आम्ही रात्री अंदाजे त्या ठिकाणी 2:15 वाजता व 5 वाजता छापा मारला असता त्या ठिकाणी देगलूर मार्गे कर्नाटककडे जाणारी मोठ्या प्रमाणात वाहतूक करणारे 15 ट्रक आम्हास मिळून आले. त्या ठिकाणी आम्ही एकूण 26 लोकांना आरोपी बनवलं आणि एकंदरीत माल 3,10,16,000चा माल जप्त करून पोलीस स्टेशनला लावून 379-34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. त्याच पद्धतीने बिलोली हद्दीमध्ये बोळेगावहून बिलोली मार्गे जाणाऱ्या
सगरोळी फाट्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करून 10 मोठे ट्रक ताब्यात घेण्यात आले. एकूण त्या ठिकाणी 24 लोकांना आरोपी बनवण्यात आलं आणि त्या ठिकाणी एकूण 1,79,97,000 रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 25 ट्रक ताब्यात घेण्यात आले. एकूण 50 आरोपीवर कारवाई करण्यात आली आणि एकूण माल हा 4,98,92,000 रुपयाचा माल जप्त करून पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला आहे. दोन्ही ठिकाणच्या कारवायांमध्ये गुन्हा रजिस्टर करून पुढील तपास सदर पोलीस स्टेशन करत आहे. मझहर शेख, C24 तास, नांदेड. कणेरसर येथील श्री क्षेत्र येमाई माता देवस्थान या ठिकाणी नवरात्र उत्सवास प्रारंभ झालाय. भल्या पहाटेपासून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत, तर मंदिर प्रशासनाच्या वतीनं भाविकांना सर्व सोयी सुविधा पुरवण्यात येत आहेत. पुणे ते राजगुरुनगर आणि राजगुरुनगरवरनं अवघ्या 12 किलोमीटरवरती भक्ताच्या हाकेला ओ देणारी श्री क्षेत्र येमाई माता देवस्थाने. इथे फटाक्यांची आतिषबाजी, उदे ग अंबे उदेचा जयघोष करत पारंपरिक सनई मंगलसुराच्या अभूतपूर्व मंगलमय वातावरणामध्ये दुसऱ्या दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. माजी आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या हस्ते त्यांच्या पत्नी सुरेखाताई मोहिते यांच्या हस्ते घटस्थापना करून शारदीय नवरात्र उत्सवाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. भल्या पहाटेपासून महिला भाविकांची गर्दी या ठिकाणी उसळली होती. यावेळी भाविकांनी मातेस फुलांची दुसरी माळ अर्पण करून दर्शन घेतलंय. या नवरात्र उत्सवाला अनेक वर्षांची परंपरा असल्याची माहिती या देवस्थानचे अध्यक्ष मोहन शेठ दौंडकर यांनी दिली आहे. तर गेले 2 दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रभर विविध ठिकाणी जाऊन तेथील भाविक भक्तांना नवरात्र उत्सवासाठी निमंत्रित करण्याचं काम देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी दादासाहेब नाईकरे यांनी केलंय. तर अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या नवसाला पावणारी येमाई मातेसाठी या नवरात्रामध्ये भाविकांचा या ठिकाणी मोठा ओघ सुरू असतो. मातेच्या आराधनेसाठी भक्तिपूर्व उपवास केले जातात. तर मंदिर प्रशासनाच्या वतीनं 9 दिवस उपवासाचे फराळ या ठिकाणी देण्यात येतं. शिवाय 9 दिवस धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात येतं. संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात येतो. तर आजच्या या दुसऱ्या दिवशी या भागाचे आमदार सुरेश भाऊ गोरे, खेड पोलीस स्टेशनचे PI लोणकर साहेब, अभंग साहेब, भापकर साहेब, प्रकाश भाऊ वाडेकर, सुदामराव कराळे आदी मान्यवरांना भेट देऊन देवस्थाननं ठेवलेली सुरक्षा व्यवस्था, दर्शनबारी, पिण्याची सोय, पार्किंग व्यवस्था, मंदिर परिसर स्वच्छता याबाबत देवस्थान ट्रस्टचं कौतुक केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते बाबा हजारे यांनी दिली आहे. तर देवस्थानच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचं शाल आणि श्रीफळ देऊन देवस्थानचे अध्यक्ष मोहन शेठ दौंडकर आणि श्री क्षेत्र येमाई देवी ट्रस्टचे विश्वस्त मंडळ कणेरसर यांच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं. दरम्यान जवळजवळ दुपारपर्यंत 2 ते 3 हजार भाविक भक्तांनी येमाई मातेचं दर्शन घेतलंय, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष मोहन शेठ दौंडकर आणि जनसंपर्क अधिकारी दादासाहेब नाईकर यांनी दिली आहे. पाऊस सगळा संपलेला असतो आणि पावसाळा संपल्यानंतर अनेक रोगजंतू येत असतात आणि ह्या रोगजंतूंमुळं माणसाला अनेक प्रकारचे विकारही होत असतात. आणि अश्विन महिन्यामध्ये साधारणतः सुगीचे दिवस असतात आणि यामध्ये माणसाला ऊर्जेची गरज असते आणि म्हणून आपल्याकडे दसरा दिवाळीच्या निमित्तानं गोड पदार्थ बनवले जातात आणि गोडामुळं माणसाच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होत आहे आणि ती ऊर्जा तुमच्या सगळ्या रोगांचा प्रतिकार करते. आणि म्हणून आपल्याकडे दिवाळीच्यामध्ये फराळ केला जातो, गोडधोड खायला घातलं जातं आणि आनंद साजरा केला जातो. कारण आषाढ, श्रावण, भाद्रपद ह्या सगळ्या महिन्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. नाही म्हटलं तर माणसाच्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. आणि अश्विन महिन्यापासून आपल्याकडं आनंदाचे दिवस येत असतात शेतकऱ्यांना आणि म्हणून अश्विन महिन्यामध्ये आनंद साजरा केला जातो. कार्तिक महिन्यामध्ये जवळ थंडी हळूहळू कमी होत असते आणि कार्तिक महिन्यामध्ये सुद्धा माणसानं लवकर उठलं पाहिजे, आंघोळ केली पाहिजे, पूजा अर्चा केली पाहिजे आणि कामाला लागलं पाहिजे. कारण तो संपूर्ण महिना सुगीचा असतो, कामाचा असतो आणि म्हणून पहाटे उठावं, व्यायाम करावा, देवदेवतांची पूजा अर्चा करावी आणि जे सुगीचे दिवस आहेत ज्याच्यामुळं शेतकऱ्यांना आनंदाचे दिवस येणार आहेत त्या काळामध्ये त्यांनी मेहनत करावी. आपलं जे धान्य आहे ते काढावं, शेतामधलं घरी आणावं. हा कार्तिक महिना असतो आणि म्हणून कुटुंबवंसल माणसं हे श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक हे 4 महिने हे मनापासून त्या देवदेवतांची पूजा अर्चा करतात. आणि आपल्याकडे जी धारणा असते की आपलं कुटुंब जर चांगलं राहायचं असेल, आरोग्यदायी राहायचं असेल तर 4 महिन्यामध्ये जर खबरदारी घेतली
तर निश्चितपणानं त्याचं जीवन निरोगी राहतं आणि कुटुंब एकत्र राहतं. आणि म्हणून या दैवतेच्या निमित्तानं चांगल्या सवयी माणसाला लागतात आणि माणसाचं आयुष्य सुखकर होतं. आणि म्हणून अनादिकालापासून आपल्या समाजाने काही प्रथा आणि परंपरा निर्माण केल्यात. त्या प्रथा आणि परंपरा आपण पाळल्या पाहिजेत. कदाचित काही लोक याला अंधश्रद्धा म्हणतील, पण या श्रद्धेमागं शास्त्रीय कारणं आहेत. याच्यामध्ये लोकांना प्रतिकारशक्ती तयार व्हावी, त्या वातावरणामध्ये माणसानं काय करावं, कसं राहावं हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. काय खावं हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. उपास तापास काय करायचे, पूजा अर्चा काय करायची, हे सगळं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि आता खरं म्हणजे एवढा वेळ नाही, पण हे सगळं शास्त्र जर आपण पाहिलं तर त्याच्यामागे शास्त्रीय कारणं आहेत, त्याच्यामागे आरोग्याची कारणं आहेत, त्याच्यामागे धार्मिक कारणंसुद्धा आहे. आणि ही सगळी गोष्टी आपण जर पाळल्या तर आपल्या सर्वांचं जीवन आरोग्यदायी जाईल, सुखकारक जाईल आणि आपलं कुटुंब, आपलं गाव, आपला राज्य, आपला देश हा निश्चितपणानं सुखसमृद्धीकडे जाईल अशी अपेक्षा या निमित्त माझ्यासारखा कार्यकर्ता बाळगतो. आणि म्हणून दरवर्षी मी न चुकता ह्या आई जगदंबे या नवरात्र उत्सवात या ठिकाणी येतो. हा घटस्थापना करून आई जगदंबेचा आशीर्वाद घेतो आणि आयुष्याच्या प्रत्येक कामाला सुरुवात करत असतो. आणि आई जगदंबेचे आशीर्वाद माझ्या मागे राहावेत अशीच अपेक्षा निमित्ताने व्यक्त करत असतो. धन्यवाद. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. राहुरी शहरातील करपे वसाहतमध्ये राहणाऱ्या सुनीता लटके या महिलेच्या गळ्यामधील 2.25 तोळे वजनाचं मिनी गंठण 21 सप्टेंबर रोजी दुपारी अज्ञात चोरट्यांनी धूम स्टाईलनं लंपास केलाय. राहुरी शहरातील सौ सुनीता लटके या महिलेच्या गळ्यामधील 2.25 तोळे वजनाचं मिनी गंठण 21 सप्टेंबर रोजी दुपारी अज्ञात 2 भामट्यांनी धूम स्टाईलनं चोरून नेल्याची घटना घडली आहे. राहुरीमधील करपे वस्तीमध्ये राहणाऱ्या सौ सुनीता नितीन लटके या महिला 21 सप्टेंबर रोजी दुपारी राहुरीचा आठवडा बाजार असल्याकारणानं बाजार आणण्यासाठी बाजारामध्ये गेल्या होत्या. दुपारी 12 वाजेच्या दरम्यान बाजार करून त्या आपल्या ॲक्टिवा मोटरसायकलीवरनं घरी जात असताना प्रेरणा बँकेसमोरनं पाठीमागनं काळ्या रंगाच्या पल्सर गाडीवरती आलेल्या 2 भामट्यांनी त्यांना मोटरसायकलीचा कट मारून चालू गाडीवरच त्यांच्याशी झटापट केली आणि सौ सुनीता लटके यांच्या गळ्यामधील 2.25 तोळे वजनाचे सुमारे 50,000 रुपये किमतीचे मिनी गंठण ओढून धूम ठोकली आहे. यावेळी सौ लटके यांनी त्यांना प्रतिकार करत आरडाओरडा केला आणि मोटरसायकलीवरती थोड्या दूरपर्यंत त्यांचा पाठलाग देखील केलाय. परंतु काही क्षणामध्येच दोनही भामटे मिनी गंठण घेऊन दिसेनासे झाले. याबाबत सौ लटके यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना सर्व माहिती सांगितली आहे. करपे वसाहत या भागामध्ये अनेक वेळा अशा धूम स्टाईलनं अनेक चोऱ्या झाल्यात. मात्र या चोरांना पकडण्यात राहुरी पोलीस वारंवार अपयशी ठरत आहेत. दरम्यान राहुरी पोलिसांनी या चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येते. माझे नाव सुनीता नितीन लटके. मी 11 वाजता गुरुवार असताना बाजार करायला गेले होते. बाजार करून घरी येत असताना 12 वाजण्याच्या सुमारास माझे प्रेरणा पतसंस्थेच्या तिथे मिनी गंठण चोरण्यात आले. माझ्या गाडीच्या मागे 2 जण होते. त्यांनी माझे गंठण म्हणजे गाडी शेजारून कट मारून गंठण तोडण्याचा प्रयत्न केला आणि मी तो वाचवण्याचा प्रयत्न केला. एक हाताने मी पकडून धरले, अर्धे त्यांच्या हातामध्ये गेले पण अर्धे माझ्या हातात. तरी त्यांचे CCTV फुटेज वगैरे तुम्हाला दाखवण्यात येईल. जरी कोणी ते बघितले असेल तर तुरंत पोलिसांना ते कळवण्यात यावे एवढीच माझी नम्र. आणि अशा चोरट्यांपासून तुम्ही सावध राहा, स्वतः सावध राहा आणि त्यांना हे करण्याचा प्रयत्न करा तुम्ही. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमान बिनधास्त. अरे उठ लवकर. अरे संध्याचा बा खपला. कधी? रातच्याला. ते कसं रे अचानक असं? रातच्याला उशिरा आला, चिकन करायला लावलं मला. पुढे जेवण गरम करून दिलं त्याला. हावऱ्या बोड्याचं म्हातार नीट खाते.
हा विचार यांना तुझ्या आईला मधी 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 गबस ग. विजय दीनानाथ जॉन पूरा नाम. बाप का नाम दीनानाथ जॉन. अरे ती अलाराम पाठ 9 वाजता. मला तर कावळा शिवणं कठीण वाटतंय बघ. का हो? काहीतरी बिनसलं याच्या बाच. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सोलापूर जिल्ह्यामधील माळशिरस तालुक्यातील कदमवाडी येथील सरपंच, ग्रामसेवक आणि शिपाई यांनी गावामधील अनेक सरकारी कामांमध्ये, योजनांमध्ये घोटाळा केलाय असा आरोप येथील गावकऱ्यांनी केलाय. त्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. सोलापूर जिल्ह्यामधील माळशिरस तालुक्यामधील कदमवाडी येथील सरपंच, ग्रामसेवक, शिपाई यांनी गावामधील अनेक योजनांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. जिल्ह्यामधील कदमवाडी या गावाला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार मिळालेला आहे. गावामधील सरपंच श्रीरंग गोरे, ग्रामसेवक सागर गोरे आणि शिपाई नामदेव ढोबळे यांनी गावामधील दलित वस्तीमध्ये सुधारणा योजनेअंतर्गत मजगे वस्ती, ढोबळे वस्ती, करडे वस्ती या रस्त्यांचे काम शासनाकडनं मंजूर झालं होतं. मात्र ही कामं न करता कागदोपत्री कामं झाल्याचं दाखवून बिलं काढली आहेत. नवीन पाणी पुरवठा योजनेमधनं जी कामं केली आहेत ते काम जुन्याच पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनला जोडून केलंय असं कागदोपत्री दाखवून त्यांचे बिलं देखील सरपंच, ग्रामसेवक आणि शिपाई यांनी काढली आहेत. या कदमवाडी गावामध्ये कुठल्याही सरकारी कामात घोटाळा झाला नाही असं होत नाही. मग त्यामध्ये घरकुल घोटाळा, स्वच्छालयामध्ये घोटाळा, रस्त्यामध्ये घोटाळा, पाणी पुरवठा योजनेमध्ये घोटाळा असे अनेक घोटाळे या गावामध्ये सरपंच, ग्रामसेवक, शिपाई यांनी संगनमतानं केलेत असा आरोप येथील ग्रामस्थांनी केलाय. हे गाव 1100 लोकवस्तीचं गाव आहे. गावामध्ये स्वतःच्या पैशांनी घरकुल, शौचालय बांधूनही ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक यांनी सरकारी कामं दाखवून पैसे खाल्लेत. तसेच घरकुलमध्ये नाव आल्याचं सांगून पण पैसे खाल्ल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केलाय. काय झालं? बाथरूम मी स्वतःनं बांधलं. ते ग्रामसेवकनं फोटो काढून नेला आणि घरकुल स्वतः घर बांधलं, त्याचं फोटो 2 वेळा काढून नेलं टेपनं मोजून. आणि घरकुल आलं म्हणून 3000 रुपये घेतलं आणि घरकुल माघारी गेलं. दलित वस्तीमध्ये जे रस्ते केलेले आहेत हे मजगे वस्तीला रस्ता न करता बिलं काढलेले आहेत. करडे वस्तीचा रस्ता दलितांना बसवलेला आहे, ते काय पूर्णपणे केलेलं नाही. अर्धवट रस्ता सोडून बिलं काढलेली आहे ते. दुसरी गोष्ट, सरपंचाच्या इकडं एकाच रस्त्यावर 2 ते 3 वेळा काम करून त्याच्या बिलं काढलेले आहे. तिथं ढोबळे वस्ती दाखवली, ढोबळे वस्तीच तिथं अस्तित्वात नाही. आणि पाणी पुरवठ्याच्या योजनेमध्ये जुन्याच पाईपलाईनीला पायपा जोडून नवीन पाईपलाईन केली असं दाखवलेलं आहे. आमचं म्हणणं असं आहे की ग्रामपंचायतीची मिटिंगच होत नाही. दुसरी गोष्ट, ग्रामसभा बी कधी झाली नाही. आमच्या सह्या घरी येऊन नेते ती. ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आलं तर मिटिंग आज काय नाही, उद्या परवा आहे म्हणून सांगते ती ना आम्हाला हाकलून लावते ती ग्रामपंचायतमधून. हे जे सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ग्रामसेवक कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. बचत गटासाठी 17,000 फिरायसाठी आले होते महिलांसाठी गेल्या 3-4 महिन्यात. स्वतः ग्रामसेवकने मला सांगितले होते, पण ते काय पैसे आम्हाला भेटले नाहीत. आणि मी गेल्या 15 ऑगस्ट 2016 मध्ये मी सार्वजनिक शौचालयाची मागणी केली. म्हणलं 2-3 ठिकाणी सार्वजनिक शौचालय पाहिजे, आम्हाला ती शौचालय मिळवून दिली नाही. ते म्हणले 100% हागणदारी मुक्त गाव आहे. 100% हागणदारी मुक्त गाव नाही.
कारण काय 50 ते 100 रोज लोक बाहेर जातात. घरकुल लाभ, शौचालय ह्यासाठी जी ग्रामपंचायतला जी सारखं धडका घालायला लागते त्या, पण त्यांना कुठल्याही पद्धतीने न्याय वगैरे मिळत नाही. आता आमच्या मंडळीला उपसरपंच पद आहे, पण फक्त नावधारी पद राहिलेलं आहे. बाकीचं सह्याचं सगळं अधिकार ग्रामसेवक व सरपंच यांना आहेत. आणि सरपंच आणि शौचालय जे आहे ते गावात ही पूर्णपणे बोगस झालेली आहे. फक्त गावामध्ये 40% शौचालय, 60% बोगस आहे. आणि कायदेशीर शासनाची 100% फसवणूक केलेली आहे. आणि गावाला कुठलाही लाभ नाही मिळता, फक्त कागदोपत्री स्कीमा राबवून पारितोषिक मिळवून फक्त गावाच्या कागदोपत्री विकास दावलेला आहे. अद्याप कुठल्याही पद्धतीचा विकास झालेला नाही. आणि ज्यावेळेस आमच्या मंडळीला ह्या गोष्टीसाठी मी त्यांना निवेदन द्यायला पाठवलं, तर मी 2 गोष्टी चांगल्याच पद्धतीनं गावाच्या विकासाबद्दल बोलायला गेलो मंडळीमार्फत, तर माझ्यावर भाऊसाहेबने केस केली. त्यामुळे मी पण म्हटलं की आपण पण सामान्य जनतेतला माणूस आहे. आज आपण बऱ्याच पद्धतीनं काम करतोय, पण आज जर आपल्याला केस होत असेल तर गावाच्या विकासासाठी झटून काय फायदा आहे. तर सामान्य माणसासारखंच आपल्याला जिंदगी मी जगत आलेलो आहे. आणि आम्हाला कुठल्याही पद्धतीचा किंवा गावकऱ्यांना जो लाभ मिळायचा हा कागदोपत्री भ्रष्टाचार झालाय. ही तातडीनं व्हावं. ही दलित वस्तीचं रस्तं बरं का, पाणी पुरवठ्याचं जिथं कुठं होलं घेतली ती का नाही घेतली ती बोगस बिलं काढली ती बिलाला दिलं या फोटो काढून दिले ते फक्त खुसून चौकशी होऊन सरपंचाचा राजीनामा. गावाची भ्रष्टाचार झालाय, ह्याची सखोल चौकशी व्हावी. काय भ्रष्टाचार झाला म्हणजे काय झालं नेमकं? संडासचा घोटाळा, घरकुल घोटाळा, काय चारीचा घोटाळा, रस्त्याचा घोटाळा आहे, पाईपलाईन कुठं काय झालं सगळं पूर्ण याची सखोल चौकशी व्हावी. ठीक. आम्हाला तर कुठला लाभ भेटला नाही, संडासचा नाही, कशाचा नाही. माझं म्हातारं जातंय बाहेर, आम्ही जातोय बाहेर, आम्हाला कुठला लाभ भेटलाच नाही. मी म्हातारी झाली आहे हेवा का, ही मी म्हातारी पुख्ती बायको आता झाली. आतापर्यंत मी सरकारच्या पैशात मिंदी कुठं सुधीक रुपयात नाही कदमवाडीनं सांगावं म्हणून माझा शब्द आहे, शिळं पाणी देवाला आणि न्याय नाही कदमवाडी गावाला. दरम्यान त्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष झालंय. तुकाराम गोडसे, C24 तास, सोलापूर. नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावरती रेणुका माता मंदिरामध्ये सनई चौघड्यांच्या गजरामध्ये घटस्थापना करण्यात आली आहे. दरम्यान परिसर देवता पूजन आणि छबिना काढून या भव्य नवरात्र उत्सवाला या ठिकाणी प्रारंभ झालाय. नांदेड जिल्ह्यामध्ये माहूर इथे 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या रेणुका माता मंदिरामध्ये 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता सनई चौघड्यांच्या निनादामध्ये आणि वेदघोषांमध्ये घटस्थापना करण्यात आली आहे. रेणुका मंदिरामध्ये सकाळी 7 वाजता श्री रेणुका देवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष न्यायमूर्ती सुधीर कुलकर्णी, मुख्य पुजारी विनायक फादांडे, चंद्रकांत रिठे यांच्या हस्ते संकल्प करून श्री रेणुका मातेला पंचामृत अभिषेक घालण्यात आला. सिंदूर लेपन केल्यानंतर महावस्त्र, पारंपरिक अलंकार तिला चढवण्यात आले आणि त्यानंतर महानैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर महाआरती करण्यात येऊन घटस्थापना संपन्न झाली आहे. यावेळी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये विश्वास चंद्रकांत भोपी, आशिष जोशी, भवानीदास भोपी, समीर भोपी, श्रीपाद भोपी, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांची उपस्थिती होती. अध्यक्ष महोदयांच्या हस्ते सुवासिनी कुमारिका पूजन आणि चतुर्वेद पारायणास सुरुवात करण्यात आली. वेदमूर्ती अरविंद देशपांडे, दिनेश जोशी, यजुर्वेद आदित्य माईनकर, मयूर जोशी, ऋग्वेद रविशंकर पांडे, अक्षय जोशी, सामवेद देशिक कस्तुरे, सचिन कुलकर्णी यांनी अथर्ववेद असे 4ही वेदांचं पारायण केलंय. विश्वस्त समीर भोपी, रेणुकादेवी संस्थान माहूर. नवरात्रोत्सवाची सुरुवात ही घटस्थापनेपासून आज रेणुकादेवीवर झालेली आहे. 9 दिवस विविध धार्मिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन हे संस्थांतर्फे करण्यात आलेलं आहे. भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाविक भक्तांना कॅमेरे हे मंदिर परिसरात कायमस्वरूपी बसवण्यात आलेले आहे. पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रामुख्यानं श्रीधर फडके यांचा कार्यक्रम दिनांक 24/9/2017 रोजी संस्थांच्या परिसरामध्ये ठेवण्यात आलेला असून त्याचा लाभ जास्तीत जास्त भाविक भक्तांनी घ्यावा. आणि देवीसाठी जे भाविक भक्त दरवर्षी येतात
त्यामध्ये वाढ होऊन जास्तीत जास्त भक्तांनी संस्थांवर येऊन देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. यावेळी वेदमूर्ती अरविंद देशपांडे, दिनेश जोशी यांनी यजुर्वेद, आदित्य मायणकर, मयूर जोशी यांनी ऋग्वेद, रविशंकर पांडे, अक्षय जोशी यांनी सामवेद, देशिक कस्तुरे, सचिन कुलकर्णी यांनी अथर्ववेद असं 4ही वेदांचं पारायण केलंय. प्रकाश सरोदे, रेणुका देवी संस्थान माहूर या ठिकाणी मी कार्यरत आहे आणि माझ्याजवळ तकरीबन आपल्या माहूर गडावरती सुरक्षा रक्षकांचे जवान 35 जवान आणि वाशिम टीम स्पेशल इथले स्पेशल फोर्स के जवान तकरीबन यहाँ पर 35 ऐसे टोटल मिला के 70 की नफरें यहाँ पे अवेलेबल हैं और यहाँ पे भाविकों के लिए सहायता, हेल्प, मदद और ट्रेचर की भी सुविधा यहाँ पे अवेलेबल है और यहाँ पे उनके लिए हम हेल्प और सहायता करते रहते हैं. जो भी ऐसी कोई समस्या यहाँ पे हो जाती है तो आपातकालीन संकट आपत्ति पर भी ऐसी कोई दिक्कत आती है तो तुरंत उनके लिए फर्स्ट एड की कार्रवाई करके हॉस्पिटल तक किसी पेशेंट को डायबिटीज़ या ब्लड प्रेशर ऐसा कोई व्यक्ति हो तो उनकी काफ़ी स्पीड के योगदान प्रथम उपचार उनके लिए कार्रवाई करते हैं और हॉस्पिटल तक पहुँचा देते हैं ट्रेचर. परिसर देवता पूजन आणि छबिना काढून नवरात्र उत्सवास प्रारंभ करण्यात आला. धार्मिक सोहळ्याचं पौरोहित्य निलेश केदार, श्रीपाद जगत, सुनील देव आणि गणेश जगत यांनी केलाय. नमस्कार, मी स्वाती सुनील लेंडे, जिल्हा परिषद सदस्य, सुखी देऊरवाडी सर्कल आणि जिल्हा यवतमाळ. मी जवळपास 10-15 वर्षापासून माहूरगडाला दर्शनाला येते. रेणुका मातेचा आशीर्वाद सतत माझ्या पाठीशी आहे आणि इथे आल्यानंतर भाविकांची गर्दी भरपूर असते, भरपूर प्रमाणात गर्दी असते आणि भाविकांचा जो रेणुका प्रतीच्या माती जो काही भक्तिभाव आहे त्या भक्तिभावाचं खरंच खूप मोठा तिथे आपल्याला पाहायला मिळेल. जी गर्दी आहे आणि इथे महिलांना सुद्धा व्यवस्थित प्रकारे दर्शनाची जी व्यवस्था केलेली असते ती व्यवस्था फार छान असते आणि मी आज रेणुका मातेला एवढंच मागू इच्छिते की माझ्या मतदारसंघातील लोकांना आणि विशेष म्हणजे सर्व लोकांना, सर्वसामान्य जनतेला तिचा आशीर्वाद, ती पाठीशी राहो. आणि आज आपण बघतोय की पावसाने फार मोठी चाट शेतकऱ्यांना दिलेली आहे. शेतकरी फार संकटात सापडलेला आहे. तर देवीचा आशीर्वाद असेल तर नक्कीच शेतकऱ्याला फार मोठी मदत होईल आणि शेतकरी. मजहर शेख, C24 तास, नांदेड. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. हसप्या, अरे उठ लवकर. अरे संध्याचा बा खपला. कधी? रातच्याला. कसं अचानक असं? रातच्याला उशिरा आला, चिकन करायला लावलं मला. जेवण गरम करून दिलं त्याला. हावऱ्या बोड्याचं म्हातार मी खाते काय विचार यांना तुझ्या आईला मधी गबस काय. विजय दीनानाथ जॉन, पूरा नाम. बाप का नाम दीनानाथ जॉन. अरे अलाराम पाठ 9 वाजता. मला तर कावळा शिवणं कठीण वाटतंय बघ. का हो? काहीतरी बिनसलं याच्या बाच. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध.
भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा, भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS NFT सुविधा, ATM सुविधा, 9 राज्यात 106 शाखा, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. जुन्नर तालुक्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार शरददादा सोनवणे आणि पुणे नाशिक हायवेमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्यात असे काही शेतकरी यांनी मिळून आळेफाटा येथील चाळकवाडी टोल नाका बंद केला. यावेळी विविध मागण्यांचं निवेदन पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथील चाळकवाडी टोलनाका 17 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास जुन्नर तालुक्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार शरददादा सोनवणे यांनी आणि पुणे नाशिक हायवेमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्यात अशा काही शेतकऱ्यांनी आंदोलन करून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत टोल वसुली होऊ देणार नाही असा पवित्रा घेत टोल नाका बंद केला. दरम्यान सदर बाधित शेतकऱ्यांचे विविध मागण्यांचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आले. या निवेदनामध्ये आरोप करण्यात आलाय की फक्त हायवेचे 80% काम पूर्ण झाले. आळेखिंड ते राजगुरुनगर बाह्यवळणाची कामे रेंगाळली आहेत आणि ती अर्धवटच आहेत. तसेच अनेक पिंपळवडी येथील शेतकऱ्यांना संपादनाचे पैसे मिळाले नाहीयेत. जुन्या महामार्गाचा जो वापर पूर्वीसारखा सुरू होता त्याची स्थिती अत्यंत दयनीय आहे. त्यावर अनेक मोठमोठे जीवघेणे खड्डे पडलेत. त्यामध्ये डांबर उखडून या ठिकाणी मातीचे रस्ते तयार झालेत. त्यामुळे ही टोल वसुली बेकायदेशीररित्या या ठिकाणी सुरू आहे असा आरोप निवेदनामध्ये करण्यात आलाय. आतापर्यंत ILFS कडनं 21 फेब्रुवारी 2017 पासून टोल वसुली करण्यात येते. दरम्यान 3 महिन्यांमध्ये ही सर्व कामं आणि इतर मागण्या पूर्ण करण्याचं केवळ पोकळ आश्वासन देण्यात आलंय. नाईलाजास्तव ग्रामस्थांना वाहन चालकांची होणारी लूट आणि NHAI कंपनीच्या मनमानीला कंटाळून आम्हाला हे आंदोलन करावं लागतंय असं सांगण्यात आलंय. दरम्यान 2 दिवस वाहन चालक हे टोल वसुली बंद झाल्यानं खुश झाले होते. हा टोल नाका बंद झाला हा आम्हाला आनंद आहे. रस्त्याची कामं पहिले तुम्ही कामं करून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही टोल चालू करा. शेतकऱ्याची जी काही जमीन गेलेली आहे त्याचे पहिले त्याला पैसे भेटू द्या, त्याच्यानंतर तुम्ही टोल चालू केला तर आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्हाला पण रस्त्याची कामं व्हावी, पूर्ण व्हावी असं वाटतं का तुम्हाला? रस्त्याची कामं पूर्ण व्हावी. रस्त्यावर जे खड्डे आहेत ते भरपूर खड्डे आहेत का? तुम्ही आता आलेलो आहे आम्ही नारायणगावचंच आहे. रोज येतो जातो या मार्गावरून. खड्डे भरपूर आहे, अजून रोडचं काम पूर्ण झालेलं नाहीये. पुणे नाशिक महामार्गावरचा हा जो टोल नाका आहे, चाळकवाडीच्या टोल नाक्यावर आपण आता उभे आहोत. या टोल नाक्यावर जी काय टोल वसुली सुरू होती, या टोल वसुली विरोधात आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी या टोल वसुलीला विरोध केलेला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचे भूसंपादनाचे पैसे मिळत नाही, तसेच जोपर्यंत पुणे नाशिक हायवेचे चौपदरीकरणाचे काम 100% पूर्ण होत नाही तोपर्यंत हा टोल नाका सुरू होऊ देणार नाही अशा प्रकारचा पवित्रा आपले जुन्नर तालुक्याचे कणखर आमदार शरददादा सोनवणे यांनी घेतलेला आहे. जनतेची आणि वाहनधारकांची हीच अपेक्षा आहे की रस्त्यामध्ये ज्या पुणे नाशिक हायवेला जे खड्डे आहेत हे पूर्णतः याचा मेंटेनन्स करण्यात यावा. त्यानंतर बाह्यवळणाची संपूर्ण कामे पूर्ण करण्यात यावी. तशाच प्रकारे भूसंपादनाचे सर्व पैसे लोकांना अदा करण्यात यावे. त्यानंतर टोल वसुली करण्यात यावी. जुन्नरहून C24 तास करता प्रतिनिधी आयुब शेख, जुन्नर. शिरूर तालुक्यातील सर्व कंपन्यांमध्ये ठेकेदार पद्धतीनं कमी वेतनामध्ये जास्त कामं करवून घेतली जात आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या सणसवाडी येथील स्मार्ट कार्ड I2 सोल्युशन लिमिटेड या कंपनीमधील कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी कामगार संघटना स्थापन करून मागण्यांचं निवेदन कंपनीकडे सुपूर्द केलंय. शिरूर तालुक्यात सर्वत्र कंपन्यांचं जाळं पसरलंय. त्यात सर्व कंपनीमध्ये ठेकेदार पद्धतीनं कामगारांकडनं कमी वेतन देऊन काम करून घेतलं जात आहे आणि ठेकेदारीकरण झाल्यामुळं कामगारांना कंपनीकडनं कसल्याही पद्धतीच्या फॅसिलिटीज मिळत नाहीत. त्यामध्ये कामगार भरडला जातोय. त्यात कामगारांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करून घेतली जाते. त्यामुळे सणसवाडी येथील स्मार्ट कार्ड I2 सोल्युशन लिमिटेड या कंपनीमधील कामगारांनी
वेतनवाढ व्हावी आणि वंचित असलेल्या सुविधा मिळाव्यात आणि कंपनी बेसवरती परमनंट पत्रक द्यावं यासाठी कामगारांनी माननीय नामदार माजी उद्योग राज्यमंत्री श्री सचिनभाऊ आहिर यांच्या हस्ते प्रणित महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटना स्थापन केली आहे। या संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री संतोष अण्णा बेंद्रे आणि मार्गदर्शक ज्येष्ठ कामगार विलासराव टाकली साहेब, मोहन शिलारमामा आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। यावेळी त्यांनी संघटना स्थापन करून संघटनेच्या नामफलकाचं उद्घाटन करून कामगारांना योग्य ते मार्गदर्शन केलंय आणि त्यानंतर सर्व कामगारांनी एकत्र येऊन आपल्या मागण्यांचं निवेदन कंपनीकडे सुपूर्द केलंय। अन्याय सहन करणं पण तर आपण आवाज तर नक्की उठवलाच पाहिजे, पण त्याबरोबर आपण हेही बघितलं पाहिजे की आपण जे आवाज उठवतो, जसं आता सरांनी सांगितलं, टकले सरांनी सांगितलं की मालकाचाही आपण विचार केला पाहिजे आणि आपण तिथे आवाज उठवतो तर तिथे म्हणजे आपण खरंच योग्य आहे का, जे काही आपण मागण्या करतोय किंवा जे काही करतोय तर ते योग्य आहेत का हे पण तपासणं गरजेचं आहे। म्हणजे अन्याय आहे तर आवाज उठवणं 100% सूर्यकांत शिर्के, C24 तास, शिक्रापूर। अहमदनगर शहरापासून 15 किलोमीटर अंतरावरती उंच टेकडीवर वैष्णवी देवीचं मंदिर आहे। ज्यांना काश्मीरला वैष्णवी देवीचे दर्शन घेण्यासाठी जाता येत नाही ते इसळक येथील वैष्णवी देवी मंदिरामध्ये मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येत असतात। या ठिकाणी देखील मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालाय। नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या श्री क्षेत्र वैष्णवी देवीच्या मंदिरामध्ये घटस्थापना मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली आहे। जिल्हाभरामधून भाविक श्री क्षेत्र वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात। श्री क्षेत्र वैष्णवी देवीचं मंदिर काश्मीरमध्ये आहे, त्या ठिकाणी दर्शनाला जाता येत नसल्यामुळे इसळक येथील वैष्णवी देवी मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात। इसळक येथील वैष्णवी देवी मंदिरामध्ये 9 दिवस वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात। पहिल्या दिवशी माहूर गडावरनं ज्योत आणली जाते, वाजत गाजत निंबळक येथून मिरवणूक काढली जाते। नवसाला पावणारी देवी असल्यामुळे ज्योत आणण्यासाठी मोठ्या संख्येने युवक सहभागी होतात। अहमदनगर शहरापासून 15 किलोमीटर अंतरावरती उंच टेकडीवर वैष्णवी देवीचं मंदिर आहे। देवीच्या नाकामध्ये नथ, विविध प्रकारचे सोन्याचे आभूषण देवीला घातले जातात, त्यामुळे देवीचं वेगळं रूप नवरात्रीमध्ये भक्तांना पाहायला मिळतं। येणाऱ्या भक्तांसाठी सर्व सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्यात। नवरात्रीच्या कालावधीमध्ये दररोज धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहेत। त्यामध्ये भागवत कथा, कीर्तन, प्रवचन, भजन, जागर गोंधळ, हरिपाठ, सप्तशती पाठ, दैनंदिन होमहवन असे कार्यक्रम संपन्न होतील। येणाऱ्या भाविकांसाठी रोज महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय। सध्या पाऊस चांगल्या प्रमाणावर झाल्यामुळे मंदिर परिसर हिरवाईनं नटलेला आहे। परिसरामधील तलाव, नाले भरून वाहत आहेत। निसर्गाच्या हिरवाईनं भाविक देखील या ठिकाणी येण्यासाठी आकर्षित होत आहेत। माता देवस्थान रामनगरी टिंबळक अहमदनगरपासून 15 किलोमीटर टेकडीवरती म्हणजे टेकडीवरती एक वैष्णव माता देवस्थान मंदिर आहे। ते निंबळकपासून 3 किलोमीटरवरती आणि तिथे एक असं भव्य वातावरण आहे, सगळं नैसर्गिक वातावरण, झाड, फुलझाडे आणि आता नवरात्रामध्ये आपण जे वैष्णव माता मंदिरामध्ये ते कार्यक्रम ठेवतो पहिल्या दिवशी म्हणजे 21/9/2017मध्ये सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत महाप्रसाद 9 दिवस ठेवला जातो। त्यामुळे भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि शेवटच्या दिवशी महाप्रसाद ठेवला जातो उपास सोडण्यासाठी, भाविकांनी त्याचाही लाभ घ्यावा। आणि इथं आपले इथे रोज आराध्य कीर्तन आणि 8व्या माळेला म्हणजे 28 तारखेला 8व्या माळेला तुळजापूरचे पालखीचे आगमन होणार आहे सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत। त्यामुळे भाविकांनी त्याचाही लाभ घ्यावा। इथे असं वातावरण आहे का इथं माताजीचे दर्शन घेतले, वैष्णव माता ही काश्मीरमध्ये असते पण गोरगरिबांना काश्मीरमध्ये जाणे फार मुश्किल पडतं, त्यामुळे इथे वैष्णव माता साक्षात प्रगट झालेली, सगळे कामामध्ये लोकांची इच्छा पूर्ण होतात। आत्तापर्यंत भरपूर लोकांनी असे नवस भरून ते इच्छा पूर्ण केलेले आहेत। ते आता काही फॉरेनला आहेत, काही कंपन्यात गेलेत, काही आर्मीमध्ये भरती झालेत
माताची पालखी नेण्यासाठी जे लोक जातात आत्ता ह्या वर्षी जी पालखी आणली आम्ही तुळजापूर ते वैष्णो माता, ह्या पालखीमध्ये जे लोक असे असतात का ते रनिंगमध्ये पळतात आणि त्या पुढल्या वर्षापर्यंत ते भरती होतात. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. 97% भरलं मुळा धरण. आमदार कर्डिले आणि बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते कळ दाबून उघडले धरणाचे 2 दरवाजे. नांदेड स्थानिक गुन्हे शाखेनं धडाकेबाज कारवाई करत वाळू तस्करींमध्ये 5 कोटींचा मुद्देमाल केला जप्त. कदमवाडीमधील सरपंच, ग्रामसेवक आणि शिपाई यांनी केला अनेक शासकीय योजनांमध्ये घोटाळा, ग्रामस्थांचा आरोप. आमदार शरदादा सोनवणे आणि शेतकऱ्यांनी केला चाळकवाडी टोल नाका बंद. जिल्हाधिकाऱ्यांना दिलं मागण्यांचं निवेदन.